मित्रांनो, सध्या तरुण पिढीची जी अवस्था आहे, बिचारांना खूप डिफिकल्ट टाईम थ्रू जावं लागतं आहे. खासकर जे जॉब सिकिंग यंगस्टर्स आहेत, सध्या मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे. बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, सरकारी जॉब्समध्ये कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जे कराल त्याच्यात कॉम्पिटिशन आहे. इवन शेतीमध्ये पण एवढं कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम्स आहेत. कधी भाव असतो, कधी नसतो. तर आजच्या घडीला, आजच्या टायमाला सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये ते पिढी आहेत आणि त्यांचा काही दोष नाही आहे. ॲक्च्युली पॅरेंट्सला वाटतं, पालकांना असं वाटतं की आपला पोरगा काहीच कामाचा नाही आहे. पण तसं नाही आहे. सध्याचा जो टाईम आहे त्यात 90% पाडणारे पण 90% पोरं आहेत आणि त्यात जॉब कमी आहेत, बिझनेस अपॉर्च्युनिटी कमी आहेत. एखाद दुसरा चमकतो, स्टार होतो, पण सगळ्यांचं सारखंच राहीन असं नसतं. आणि आपल्याकडे कंपॅरिझन केलं जातं, पोरांना दोष दिला जातो, त्याच्यामुळे ते एवढे स्ट्रेसमध्ये आहेत. पण वास्तविक त्यांचा काहीच दोष नाही आहे. जर आधीची पिढी बघितली तर नुसते ग्रॅज्युएट होऊन लगेच जॉब अपॉर्च्युनिटी मिळून ते सेटल व्हायचे आणि महागाई नसल्यामुळे, लाईफस्टाईल कमी असल्यामुळे त्यांची सेव्हिंग्ज होऊन सेटलमेंट लवकर व्हायची. सध्याच्या घडीला कोणालाच एवढं शक्य नाही आहे, जर अनलेस ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतील तर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक किती असतात? 1-2%, 3%.